भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। हरहरि महाराज की जय। प्रभु भगवान विश्वकर्मा भगवान की जय। प्रभु श्री विश्वकर्मा भगवान की जय। प्रभु विश्वकर्मा भगवान की जय। बोल विश्वकर्मा भगवान की जय। विश्वकर्मा भगवान की जय। विश्वकर्मा भगवान की जय। वाजवा रे, वाजवा ना, वाजवा 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 वाजवा।
घोषणा दे जरा, घोषणा भैया बस सर काम चाललं थोडं घोषणा द्या म्हणताला या लवकर. प्रभू विश्वकर्मा हे स्वतः लोहार ताम्रकार शिल्पकार या सगळ्या जातींचा एक समूह बनलेलं एक विश्वकर्मा दैवत आहे आणि या दैवताची सर्वत्र विश्वकर्मा म्हणून पूजा केली जाते. इंजिनिअरिंग क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, इंडस्ट्रीज औद्योगिक क्षेत्रात सुद्धा विश्वकर्माची पूजा केली जाते. कारण विश्वकर्मा हे कौशल्याचं आराध्य दैवत असं समजलेलं गेलेलं आहे आणि त्याचं कौशल्य हे प्रत्येकाने आत्मसात करावं असं करण्यासाठी या विश्वकर्माची महती या जगामध्ये प्राप्त झालेली आहे. यासाठी विश्वकर्माने रावणाची लंकासुद्धा बांधण्याचं काम विश्वकर्मानेच केलेलं आहे. ती सुद्धा विश्वकर्माची देण आहे. म्हणून सर्वांनी या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आज शहरामध्ये सर्व ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे. पहिल्यांदा आम्ही 20 वर्षापूर्वी फक्त एका ठिकाणी जयंती साजरी होत होती यनसाच्या मंदिरावर, परंतु नंतर लोहार समाजाने पुन्हा सुरू केली आणि अशा ठिकाणी आज कमीत कमी 10 ते 15 ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे. आनंदाचा उत्सव भारावून या शहरात मोठ्या उत्साहाने आनंदाने जयंती साजरी करण्यात येत आहे. सुतार, लोहार, ताम्रकार, शिल्पकार हे सर्व समाज या विश्वकर्मा देवतेला पूजन करून त्यांचं समाज बांधव आणि सर्वांना उपदेश करण्यासाठी झटत आहे सर्व समाज बांधव आणि सर्वांना शुभेच्छा देण्याचं काम या प्रसंगी करतो. माझं नाव विलास चंदने, विश्वकर्मा सुतार समाज अध्यक्ष. कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आपण? प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव लोहार समाज उत्सव समिती 2024 च्या माध्यमात आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सादर करत असतो आणि मिरवणुकीच्या माध्यमातून लोकांना सुद्धा समाजामध्ये विश्वकर्मा देवता काय आहे किंवा त्यांचं कार्य काय आहे याविषयी जागृती व्हावी, माहिती व्हावी म्हणून आम्ही अशा पद्धतीने हे मिरवणुकीचं आयोजन करत असतो. त्या वातावरण निर्मिती होते, समाजामध्ये प्रबोधनची गोष्ट होते आणि या पद्धतीने आम्ही आता हे इथून मिरवणूक करून तिरुमला मंगल कार्यालय जे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रवचन आणि विश्वकर्माविषयीची समाज बांधवांना प्रबोधन होणार आहे. तर अशा पद्धतीने हे नियोजन असतं. यामधून इतर गोष्टीसुद्धा प्रबोधनापर आम्ही त्याच्यामध्ये सादर करत असतो किंवा छोट्या मुलांसाठी स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील महिलांसाठी. तर अशा पद्धतीचे एक सांस्कृतिक आणि सामाजिक असं आयोजन आमचं होत असतं आणि या माध्यमातून अनेक सामाजिक जे उपक्रम आहेत ते पण सुद्धा आम्ही हाती घेत असतो. त्या माध्यमातून लोकजागृती होते, समाज प्रबोधन होते. आपलं नाव? संदीपान थोरात, मी स्वागताध्यक्ष आहे या समितीचा. ब्रह्मांड निर्माते विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती. या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण शहरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी प्रचंड उत्साह आहे. आपण बघतो की जल्लोष आहे. एक आगळं वेगळं असं हे दैवत ज्यांची आज जयंती. मला वाटतं एकेकाळच्या देवी देवतांचं सुद्धा मंदिरं उभारण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं असे ते भगवान विश्वकर्मा. आणि मला वाटतं भगवान रामाकरता जेव्हा हनुमंताने सेतू बांधून सीता मातेला आणण्याचं जे सेतू पूल जो होता त्याच्यात मार्गदर्शनसुद्धा आज भगवान विश्वकर्मांचं आहे, आम्ही विसरू शकत नाही.
श्रीरामाचं मंदिर झालं एक मोठी गोष्ट आहे, परंतु त्यामागचे जे खऱ्या अर्थाने ज्यांनी हा मार्ग दाखवला ते भगवान विश्वकर्मा. सीता मातेला सोडून आणण्याकरता रावणाच्या ह्याच्यातनं जो मार्ग दाखवला ते ज्या पद्धतीने तो सेतू बांधला घेतला, खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये मार्गदर्शन होतं भगवान विश्वकर्मांचं. म्हणूनच श्रीरामाची मूर्ती स्थापन अयोध्येमध्ये झाली असताना आपण श्रीरामाचं वंदनच करू, परंतु हे वर्ष महत्त्वाचं आहे भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीचं. म्हणून भगवान राम आणि विश्वकर्मांचं सुद्धा कुठंतरी एक जवळचं या ठिकाणी संबंध आलेला आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. जय विश्वकर्मा.